रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आलेलो आहोत आम्ही भुईमुग खुरपायला आणि आता झालेली आहे आमची दुपारची जेवायला सुट्टी। तर आज त्यांच्यासाठी महिला दिन विशेष म्हणून रवा करून आणलेला आहे। तर रवा कसं झालाय वाटत्या? लय भारी रे, गटागडा खाते। राजश्री तू काय आणलंय? आमटी मूग डाळ आमटी। हा, आणि ह्या आहेत राजश्रीच्या सासूबाई म्हणजे आमच्या मंडू आत्या। आणि ही इंदरताई आहेत, त्या आज पहिल्यांदाच आल्यात। आणि ही आमची सुनीता। सुनीता तू काय आणले ग? भोपळा, हे वांग्याची भाजी, भाकरी आणि ह्या आमच्या सर्व महिलांसाठी मी शिरा करून आणलेला आहे। तर रानातल्या जेवणाची गंमत अशी असते पहा, रोज आपण आपल्याच हातचं खातो आणि आपल्याच हातचं खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला, तुझं घे माझं घे असं करून करून आपण जेवतो आणि इतकं जेवतो की आपण संध्याकाळी आपल्याला जेवणाची सुद्धा इच्छा होत नाही। खेळायला तसल्या खेळात आम्हाला भाग घ्यायचा आहे, आम्हाला आणा शेतात इथं। होम मिनिस्टर शेतात आणा असं आमच्या आत्यांचं म्हणणं आहे। संगीत खुर्ची खेळायची का तुम्हाला? आमच्या वडिलांचं दुखत होते, आम्हाला बळ शाळा शिकवली पण आम्ही शिकलो नाही, आम्हाला रानातलंच काम आवडत होते। आम्हाला रानातलंच काम आवडत। आमचा किती पाय भाजलं। पाय कशामुळे भाजलं? तुम्ही चप्पल का घातली नाही बरं आत्या? चप्पल घालून चालायची नाही, समजायचं पाहिजे आवडत। मला एक इंद्रताईच्या तुम्ही देखील आमच्या बरोबर दुपारचं जेवायला या।